नमस्कार. झिम्माड काव्य समूह आयोजित कविता समजून घेतानाच्या आजच्या 6व्या भागात मी वृषाली विनायक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात सिद्धार्थ तांबे यांच्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या कविता संग्रहाविषयी सरिता पवार आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. सिद्धार्थ तांबे हे सिंधुदुर्गातलं एक महत्त्वाचं कवितेच्या क्षेत्रातलं नाव. गेली अनेक वर्ष ते कविता लेखन करत आहेत. यासोबतच सरिता पवार या सुद्धा गेली 20 वर्ष काव्यलेखन करत आहेत. राखायलाच हवी निजखूण हा त्यांचा कविता संग्रह चर्चेत आहे. विविध नियतकालिक, दिवाळी अंक यांमधून त्यांचं कविता लेखन, कथालेखन, ललित गद्य हे प्रकाशित होत असतात. आजपर्यंत 3 महत्त्वाच्या अशा कवी संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या दिवाळी अंकाच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. यासोबतच अद्वैत फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या राबवत असतात. सरिता पवार यांच्या कविता संग्रहाला महाराष्ट्रातले महत्त्वाचे पुरस्कार लाभलेले आहेत. त्या एका कवितेत असं म्हणतात, प्रिय साऊ, अशा वेळी माझ्या पायाखाली शोधते मी तुम्ही माझ्यासाठी तयार केलेली मानवतावादी भूमी. संयमाने बदलाची वाट मोकळी करू पाहत चालता आहेत माझे स्वयंसिद्ध पाय त्या वाटेवर, जुन्या पावलांना सोबत घेऊन. लवकरच क्षितिजा पलीकडचा अंधार भेदून आभाळ उंचीला नेऊन भिडवेल माझ्या जगण्याच्या कक्षा. प्रिय साऊ, माझ्या हातात तेवते आहे सदैव. माझ्या हातात तेवते आहे सदैव तुम्ही दोघांनी सनातन्यांच्या गुहेत लावलेली वात्सल्यमयी क्रांतीज्योत. वात्सल्यमयी क्रांतीज्योत. सरिता पवार यांच्या कवितेचा एक वेगळाच आवाज आहे, परंतु आज मात्र त्या सिद्धार्थ तांबे यांच्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या कविता संग्रहाविषयी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार, मी सरिता पवार, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्गमधून. झिम्माड काव्यसमूहाच्या कविता समजून घेताना या अत्यंत सुंदर अशा साहित्यिक उपक्रमाअंतर्गत आज मी बोलणार आहे कवी सिद्धार्थ तांबे यांच्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या कविता संग्रहावर. सिंधुदुर्ग किंवा कोकणातीलच नव्हे तर मराठी साहित्य क्षेत्रातील, काव्य क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव असलेले कवी म्हणजे सिद्धार्थ तांबे. त्यांच्या या कविता संग्रहावर एका ओळीचं भाष्य करायचं असेल तर मी असं म्हणेन की समग्र मानवतेचं अवकाश कवेत घेऊ पाहणारी कविता आहे ही. झगमगत्या दांभिक संस्कृतीच्या मुखवट्या आड पिढ्यानपिढ्या अमानवीय जगण्याचे वास्तव सोसलेला एक फार मोठा मानवी समूह माणूस म्हणून मिळणाऱ्या मूलभूत समाजरचनेपासून दुय्यम तिय्यमच नव्हे तर अतिनगण्य स्थानावर हजारो वर्षे पिचत जगत राहतो आणि ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अविरत संघर्षातून मुक्तीचा मार्ग शोधून स्वतःचं माणूस असण्याचं भान स्वतःत हळूहळू जागवू पाहतो. स्वतःचं माणूसपण सिद्ध करण्यासाठी तीव्र संघर्ष, प्राणांतिक लढे, वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन केलेल्या टोकदार चळवळी यातून त्याला स्वतःचा आवाज गवसत जातो. जगताना भोगलेली अवहेलना आणि गाव कुसाबाहेरील जगणं तो साहित्य लेखनातून जगासमोर मांडू लागतो. वेदना, दुःख, यातना यातून सुरू झालेली त्यांच्या शब्दांची वाटचाल स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व शोधत समाजातील विषमतेला आव्हान देऊ पाहते आणि गेल्या काही दशकांचा त्यांचा हा प्रवास त्याला सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने चालण्याचा दृढ आत्मविश्वास देतो. पार करत परंपरेचे अमानवी बुरुज आम्ही गातो मुक्तीचे गीत. पार करत परंपरेचे अमानवी बुरुज आम्ही गातो मुक्तीचे गीत आणि चालू लागतात आमची पावले नव्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने. शतकानुशतके
दास्याच्या घनघोर अंधारात स्वतःच्या जगण्याची दिशाच हरवून बसलेली पावले त्यांचं माणूसपण नाकारणाऱ्या समाज व्यवस्थेच्या तकलादू चौकटी मोडून जातीय धर्मांध परिघांना ओलांडत स्वयं तेजाने झळाळत आहेत. याच सगळ्या अभिव्यक्तीचे प्रतिबिंब आपल्याला ज्यात लख्खपणे दिसते असा कवी सिद्धार्थ तांबे यांचा सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने हा मुंबई येथील हितकर्स प्रकाशनाने एप्रिल 2021 मध्ये प्रकाशित केलेला काव्यसंग्रह. मराठी कवितेच्या प्रांतात स्वतःची वेगळी ओळख घेऊन दाखल झालाय हे मात्र नक्कीच. भावगर्भित मुखपृष्ठ आणि डॉक्टर अशोक इंगळे यांनी लिहिलेली कवितांचा अर्थपूर्ण आढावा घेणारी विस्तृत प्रस्तावना कविता वाचण्यास आपल्याला उद्युक्त करते. सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांनी लिहिलेली नेमकी पाठराखण आतील कवितांचा जणू छोटासा आरसाच आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने काव्यलेखन करणारे, सिंधुदुर्गातील आंबेडकरी चळवळी तसेच अनेक साहित्य चळवळींमध्ये कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष योगदान असलेले आणि एक विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले कवी सिद्धार्थ तांबे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह एकूण 52 कवितांमधून आपल्यासमोर मानव मुक्तीची अनेक संघर्षमय परिमाणं मांडत राहतो. नव्या क्रांतीसह, नव्या लेखणीसह विचार स्वातंत्र्याच्या खुल्या मैदानात उभे आम्ही इतपत ठणकावून सांगण्या इतकं डोळस आत्मभान या कवितांमधून आपल्याला दिसतं. प्रस्थापित अन्यायी मूल्यव्यवस्थेसमोर ठाम उभं राहण्याचा आत्मविश्वास ज्या संविधानाने दिला त्या संविधानाविषयीची कृतज्ञता या कवितांमधून कधी प्रत्यक्ष शब्दांतून तर कधी अप्रत्यक्षपणे कवी व्यक्त करत राहतात. संविधानाने सन्मानपूर्वक दिलेलं माणूसपण आपण सजगतेने जगलं पाहिजे या मानवीय जाणीवांची विस्तारलेली क्षितिजे आपल्याला या कवितांमधून दिसतात. कवींची वैश्विक समतेची कळकळ आपल्यालाही विचार प्रवृत्त करते. हा समतेचा सूर्य नवयुवकांमध्ये भिनावा यासाठी त्यांना आपल्या शब्दांतून ते बळ देत राहतात. चालवू पाहतील विकृतीचा छन्नी हातोडा तुझ्या मेंदूच्या रंध्रारंध्रावर. चालवू पाहतील विकृतीचा छिन्नी हातोडा तुझ्या मेंदूच्या रंध्रारंध्रावर. तू रहा अढळ अचल, तू रहा अढळ अचल, खात्री बाळग. तो पहा मला दिसतोय, तो पहा मला दिसतोय, संबोधीच्या पिंपळ पारावर अंधाराला भेदणारा समतेचा सूर्य. तू फक्त चालत राहा, तू फक्त चालत राहा. नवोन्मेषी तारुण्यावरचा कवीचा हा विश्वास विद्रोहाला योग्य दिशा देणारा आहे. विधायक अशी वैचारिक बैठक तरुणांमध्ये निर्माण करण्याची आत्यंतिक गरज असण्याच्या या काळात ही काव्यरचना त्यांना निश्चितच बळ देणारी आहे. कवी सिद्धार्थ तांबे यांची कविता अन्यायमूलक व्यवस्थेकडे प्रगल्भतेने पाहते. या व्यवस्थेला प्रश्न विचारू पाहते. त्यासोबतच्या व्यवस्थेला थेट भिडू पाहणाऱ्या चळवळी जेव्हा भूमिकेला छेद देणाऱ्या कृती करतात तेव्हा त्या चळवळींना जाब विचारताना त्यांच्यातील कवी डगमगत नाही. मित्रा, जसे दिवसागणिक बदलू लागले तुझ्या अंगावरचे सदरे. मित्रा, जसे दिवसागणिक बदलू लागले तुझ्या अंगावरचे सदरे आणि हळूहळू मावू लागली तुझ्या खिशात पार्टीवाल्यांची पाकिटे, तशी हळूहळू तुझ्या भाषणातील शब्दांची बोथट होत जाते धार. नेमकं मर्मावर बोट ठेवणं कवीने या कवितेतून चांगलं साध्य केलं आहे. हजारो वर्षांचा खच्चीकरणाचा इतिहास घेऊन वावरणाऱ्या इथल्या प्रत्येक पिढीला अन्यायाने मूक अबोल ठेवणाऱ्या या समाजात स्वतःच्या शिक्षणाची कैफियत मांडणे आणि बंडाचे निशाण रोवणे यासाठीची धडपड कवीला स्वतःचा आतला आवाज शोधण्यास भाग पाडते. आता आपला आवाज जपायला हवा आपणच. आता आपला आवाज जपायला हवा आपणच. आपला आवाज आपल्या इंद्रियांचाच असतो अविभाज्य घटक, जो पालटू शकतो कुणाचीही मुजोर हुकूमत. जो पालटू शकतो कुणाचीही मुजोर हुकूमत. आपण जपलाच पाहिजे अस्मितादर्शी आवाजाचा DNA.
आपण जपलाच पाहिजे अस्मितादर्शी आवाजाचा DNA. प्रचलित चौकट मोडून काढायची असेल, नवे काही करायचे असेल तर आपला स्वतंत्र आवाज ही आपली पहिली ओळख असायला हवी. त्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या प्राणांतिक संघर्षाची जाण ठेवायला हवी. हे ठासून सांगणारी ही कविता आत्मभानाच्या प्रवासातील मुख्य वळण वाटावे इतकी महत्वाची आहे. समाजातील प्रत्येक वंचित दुर्बल घटकाला जगण्याचा श्वास देणारे संविधान समाजातील काही प्रस्थापितांच्या कुचेष्टेचा विषय ठरते. प्रत्येक भारतीयाच्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी न्यायबुद्धीने अंमलात आणल्या गेलेल्या संविधानाने इथली अन्याय्य वर्चस्ववादी समाजव्यवस्था बदलून टाकली. प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र माणूस म्हणून ओळख दिली. तरीही संविधानाचे सोयीस्कर फायदे घेत जगणारे आपल्या सोयीनुसार ते बाजूला सुद्धा करतात. याच दांभिक प्रवृत्तीवर प्रहार करताना कवी म्हणतात, आम्ही संविधान मानतो म्हणायचे एकीकडे, आम्ही संविधान मानतो म्हणायचे एकीकडे आणि देशभर दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी सकट देशभर दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी सकट स्त्रियांना विटाळ वस्तू मानण्याची यांची ही युगभेदी दृष्टी. लोकशाही तत्वज्ञानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिसूत्री आज 70 वर्षांनंतर सुद्धा कितपत समाजात रुजलीये याचं वास्तव सांगणारी ही कविता आपल्याला अंतर्मुख करते. कवी सिद्धार्थ तांबे यांची कविता अशी अनेक ठिकाणी आपल्याला रेंगाळायला भाग पाडते. त्यांची कविता इथल्या गरीब, वंचित, कष्टकऱ्यांची भाषा बोलते. आंबेडकरी चळवळीचे व्यापक अवकाश या कवितांच्या पटलावर मांडण्याचा कवीने प्रयत्न केला आहे. पण तरीही ती तितकीच मर्यादित नाही. ती गावगाड्याचं दुःख मांडते, समाजातील वाईट प्रवृत्तीची ती सजगपणे दखल घेते आणि सोबतच अवतीभवतीच्या मनमानी करणाऱ्या सत्तास्थानांच्या वर्चस्ववादी भूमिकेविरुद्ध भाष्य सुद्धा करते. आम्ही बंद केले त्यांच्या सांगण्याने टाळ्या वाजवणे, आम्ही बंद केले त्यांच्या सांगण्याने टाळ्या वाजवणे, ढोल बडवणे, शिट्ट्या फुंकणे आणि दिवे लावणे. त्यांनी आमच्या पाठीत देशद्रोहाच्या आरोपाखाली खुपसला खंजीर, त्यांनी आमच्या पाठीत देशद्रोहाच्या आरोपाखाली खुपसला खंजीर. ही कविता लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही राबवणाऱ्या राज्यकर्त्यांचे वास्तव रूप आपल्यासमोर मांडते. एका क्षणी विद्रोही, सडेतोड वैचारिक मांडणी करणाऱ्या कवीमधील हळवा प्रियकर आपल्याला सामोरा येतो, पण तिथेही त्याच्यातील विवेकशील विचारांचा प्रभाव आपल्याला ह्याही कवितेतून पाहायला मिळतो. त्याच्यातील लढाऊ कार्यकर्ता इथेही सरस ठरतो आणि व्यवहारी प्रेमभावनेपासून तो स्वतःला अलगद वेगळं करतो. तो म्हणतो, मेंदी भरल्या तुझ्या स्वप्नांची मी करू शकत नव्हतो साथ, मेंदी भरल्या तुझ्या स्वप्नांची मी करू शकत नव्हतो साथ, कारण मी जन्मजात आवर्तातून पार करत येतो आहे एक एक अंतर. सखे अजूनही लढा चालू आहे, सखे अजूनही लढा चालू आहे, माणूस किस्तव अजूनही लढतोच आहे. विद्रोही विचारांच्या कविता वाचता वाचता वाटेत आलेल्या या कवितेजवळ आल्यावर आपल्यातही एक ओलावा पाझरू लागतो. एकूणच वंचितांचे बदलते जगणे मांडणारे कवीचे शब्द क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्याविषयीची कृतज्ञता कशी बरं विसरतील. सनातनांच्या विखारी समाजात राहून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या आणि त्यासाठी स्वतःच्या आयुष्याची अवहेलना आनंदाने स्वीकारणाऱ्या माय सावित्रीचा आजच्या स्त्रीला विसर तर पडला नाही ना, ही खंत कवीला कुरतडत राहते. सावित्री माई या कवितेत कवी म्हणतात, तू दिलीस ओळख अक्षरांची आणि तिची दुनिया आली हिरवळीसारखी तरारून, तू दिलीस ओळख अक्षरांची आणि तिची दुनिया आली हिरवळीसारखी तरारून, तिने घेतले हाती गाठ्याला गगन, पण हे विसरून गेली ती फार, हे विसरून गेली ती पार, ही अक्षरांची ओळख अस्मिता होऊन देईल का ग तिला
आत्मभानाचे नवे आधुनिक अवकाश. ती स्वीकारेल का नवा सत्यधर्म? उच्च शिक्षित, अर्थार्जन करून स्वावलंबी झालेल्या स्त्रियांमध्येही अंधश्रद्धेचे लक्षणीय प्रमाण. परंपरेचा पगडा पाहिला की कवीच्या या प्रश्नामागील कळकळ आपण समजून घेऊ शकतो. आपल्या साचेबंद प्रतिमेतून बाहेर पडून स्वत्व शोधनाचा सावित्रीबाईंनी दिलेला वसा आजही बऱ्याच स्त्रियांना पेलत नाही. व्रतवैकल्ये आणि तकलादू धार्मिक रूढीमध्ये स्वतःला अडकवून घेतलेल्या बाया सावित्रीबाईंप्रती साधी कृतज्ञताही व्यक्त करताना दिसत नाहीत. हे पाहून कवीचं संवेदनशील मन व्यथित होणं आपण समजू शकतो. आम्ही मानव आहोत, समान मानव आहोत, हे ठासून सांगणारा मुक्तिवाद प्रत्येक वंचित दुर्बल घटकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि संपूर्ण समाज खऱ्या अर्थाने मानवतावादी बनविण्याच्या त्यांच्या या कालातीत लढ्यात त्यांना समर्थ साथ दिली ती त्यांची पत्नी रमाई यांनी आणि त्या अवघ्या दीनदलितांची माय बनल्या. तू जळत राहिलीस प्रज्ञा सूर्याच्या त्यागमय जीवनात दीपातल्या वातीसारखी. तूच होतीस त्याच्या औक्ष वस्त्रातील ममत्व धागा. कोटी पतितांची बनून राहिलीस माय. रमाई तुझी सर कुणालाच नाय. या काव्यपंक्ती वाचताना रमाईच्या त्यागाची जाणीव असलेला कोणताही काव्यरसिक अंतर्यामी हेलावून जातो. या काव्यसंग्रहातील कवितांचा कालपट खूप व्यापक असल्याचं आपल्याला जाणवतं. वयानुरूप होत गेलेली स्वत्वाची आणि भवतालाची ओळख, चळवळ समजून घेण्याचे दिवस, भूमिका पक्की होत जाण्याचा कालखंड, समाज जाणीवा आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, सत्ता केंद्रांना धार्जिने असणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस, आरक्षण, जातीयता याविषयीचा समाजाचा दूषित दृष्टिकोन, इथपासून ते कोरोना काळातील तळागाळातील लोकांची जगण्याची प्राणांतिक धडपड, राज्यकर्त्यांच्या असंवेदनशील धोरणांमुळे गेलेले बळी, सुदृढ लोकशाहीचं अस्तित्वहीन होत जाणं, सद्यस्थितीतील राजकीय अराजकाचा विळखा आणि या सगळ्यातून आलेली अस्वस्थता इथपर्यंतचा कवीचा प्रवास एका नेमक्या दिशेने आपल्या झिरपत जातो. या सगळ्या वैचारिक जडणघडणीचे श्रेय कवी निर्विवादपणे पुस्तकांना देतात. आपण भेटलो त्या दिवसांपर्यंत अमानुषतेचा जपत गुलामी वारसा मी ठार अडाणी होतो. तुमच्या सहवासातून हे ग्रंथांनो मी बनत चाललोय माणूस. कवी ज्या भवतालात वाढलाय तो निसर्ग क्वचितच दिसतो कवितांतून, पण ज्या बोलीने त्याचे अवघे जगणे समृद्ध केले आहे त्या मालवणी मायबोलीतील आईवरील एक कविता आपल्याला वाचायला मिळते. आऊस. उपासलं जरी कष्ट मॉप, खोटेपणाक नाय केलं सावळेक उभ्या. हिंबार पावसात गळक्या घरात पिलांका घेतलंच पकाबुडी. शेणातले किडे कधी शेणात रवत नाही म्हणत दिसामासान झुजतच रवलंच गे आवशी. आईकडून बुद्ध तत्वाकडे जाणारी ही कविता आईच्या ममतेला काळजापासून साधावत राहते. कवीची आंबेडकरी विचारांशी असलेली बांधिलकी आपल्याला प्रत्येक कवितेतून प्रतिबिंबित होताना दिसते. विद्रोही जाणीवा ठायी ठायी प्रकर्षाने आढळतात. तरीही ही कविता त्या ठराविक अभिव्यक्तीच्या रिंगणात अडकून पडल्यासारखी वाटत नाही. ही कविता समग्र मानवतेचा अवकाश कवेत घेऊ पाहते. त्यात परिवर्तनशील भूमिका आहे, नव्याची आस आहे, खडतर वाटेवर लाभलेल्या सोबतीविषयी कृतज्ञता आहे, सांस्कृतिक सामाजिक संघर्षाविषयीचे उघड भाष्य आहे, जातीमुळे लादल्या गेलेल्या शोषण व्यवस्थेचा तीव्र तिटकारा आहे, तरुणाविषयीचा आशावाद आहे, भवतालाविषयी बांधिलकी, बुद्ध तत्वांविषयीची निष्ठा आहे.
या सर्व वैशिष्ट्यांचा विचार केला तर कवीमध्ये रुजलेल्या संविधानिक मूल्यांचे मूळ आपल्याला गवसते ते त्यांच्या आंबेडकरी विचारांमध्ये. तीव्र संघर्षातून, हजारो वर्षांच्या निबिड क्रूर अंधारातून तेजस्वी माणूसपण मिळवून देणाऱ्या या महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात, तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन वंचितांचे अवकाश. तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन वंचितांचे अवकाश. तू प्रचंड मोठा कॅनव्हास अखिल मानवतेचा, प्रबुद्ध भारताचा. आंबेडकरी विचार म्हणजेच वैश्विक परिवर्तनशील विचार आणि समता रुजवणारी समाज रचना. या मानवाने दिलेल्या विचारांप्रती असलेली हृद्य कृतज्ञता ह्या कवितेत अगदी मोजक्या नेमक्या शब्दात मांडली. तशी ती बऱ्याच कवितांमधून प्रतीत होते, पण या कवितेतून ती नव्या जगाच्या, नव्या भाषेच्या माध्यमातून व्यक्त झाली. कवी सिद्धार्थ तांबे यांच्या काही गेय कवितांचा सुद्धा या काव्यसंग्रहात समावेश आहे. त्यातही विद्रोह, प्रश्न, अस्वस्थता, वैचारिक झगडा समाविष्ट आहे. पण ज्या जोरकसपणे मुक्त छंदातील त्यांच्या कविता वाचताना आपल्या जाणीवा ढवळून निघतात, ती परिणामकारकता गेय कवितांमधून आपल्याला जाणवत नाही. या काव्यसंग्रहातील कविता सलगपणे आपण वाचत जातो तेव्हा काही वेळा विषयाचा एकसुरीपणा आपल्याला खटकू शकतो, पण जर त्या कवितांचे सूक्ष्म अवलोकन केले तर आपल्याला एकाच विषयाच्या कवितांचे स्वतंत्र आयाम लक्षात येतात. पूर्ण कविता संग्रह वाचल्यावर एका मुद्द्यावर आग्रहपूर्वक मत मांडावं वाटते. कवी सतत शोषणाच्या विरुद्ध आपली भूमिका कवितेतून मांडताना दिसतात. त्यांची ती तळमळ शब्दाशब्दातून दिसते. पण भारतीय समाज व्यवस्थेत सर्वाधिक शोषणाचा बळी ठरलेला घटक म्हणजे स्त्री, जी या समाज व्यवस्थेतील शोषितांमधील सुद्धा शोषित आहे. त्या स्त्रीच्या जगण्याविषयीची एखादी ताकदीची कविता येथे दिसून येत नाही. काही कवितांमध्ये इतर मुद्द्यांच्या संदर्भात एका दुसरा उल्लेख येतो, पण तो पुरेसा नाही वाटत. ज्या दलित चळवळींनी स्त्री जागृतीचे फार मोठे काम केले आहे, ज्यांनी मनुस्मृतीच्या कराल जबड्यातून स्त्रीला मुक्त करण्याची वाट दाखवली, त्या दलित चळवळींमधील एक सक्रिय कार्यकर्ता असलेले कवी सिद्धार्थ तांबे यांच्या काव्यपरिघातून हा संवेदनशील विषय निसटून गेल्याचे जाणवते. मानवी दुय्यम तत्वावर रचलेली आपली समाज व्यवस्था आणि त्यात नैसर्गिक माणूसपण मिळवण्याची धडपड करणारी कवी सिद्धार्थ तांबे यांची कविता परिवर्तनाच्या प्रक्रियेला पूरक अशीच आहे. स्वतःतील मानवी सन्मानाची जपणूक करण्याची भाषा आपल्याला या कवितेत वाचायला मिळते. इथली विद्रोहाची भाषा आक्रस्ताळी नाही. आत्मकेंद्रीपणापासून ही कविता बरीच लांब आहे. मानवतावादाची सुसंगत विचारधारा ती आपल्याला सांगू पाहते. संविधानाप्रती प्रामाणिक असलेली ही कविता समताधिष्ठित समाज रचनेशी आपलं नातं जोडू पाहते. त्यामुळे साहित्य विश्वास या काव्याविष्काराचे मनपूर्वक स्वागत होईल यात शंकाच नाही. तुम्ही कितीही पहारे ठेवा लेखण्यांवर, विचारांचे तुफान राहील फोपावत. मारतील धडका पारंपरिक बुरुजांना तितक्याच आवेगाने. आपल्यातील हा धगधगता विद्रोह असाच जिवंत राहावा आणि व्यवस्थेला प्रश्न विचारू पाहणाऱ्या प्रगल्भ शब्दांचा प्रवास दिवसागणिक अधिकाधिक दमदार व्हावा. कवी सिद्धार्थ तांबे यांना पुढील काव्य प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा.